हॅलो हॅलो सद्गुरु सेवा जया सघडे तयासी मोक्षदार उघडे पापाचे डोंगर झडे शनन लागता शनन लागता शनन लागता महाराज सुंदर असं प्रमाण सांगतात की सद्गुरु सेवा जयास घडे तयासी मोक्ष द्वार उघडे पापाचे डोंगर झडे शनन लागता म्हणायचे. आपल्याला जर भगवंताची प्राप्ती या 184च्या योनीमधून जर विरहित व्हायचं असेल तर त्या भगवंताची भक्ती करावी लागते. म्हणून काय म्हणतात, या संसारी इकडून तिकडे उगाच भटकत फिरची या संसारी इकडून तिकडे उगाच भटकत फिरची इतरांना कोणाला आता आपण ऐकलं की आपली आपण करा सोडवणे म्हणजे त्याच्याच मुखातून ऐकलं आपण. आता सोडवण करायला काय नवरा बायकोचं ये नवं भांडण आपलं ते काय सोडवायला. या जन्म मरणाच्या विरहित व्हायचं आहे. 184च्या विरहित व्हायचं आहे. काय म्हणालो लक्ष देऊन ऐका. आता सर्व श्रोते मंडळी आहे तिथं. मला काय समोरच्या भजनीमंडळाला काय बोलायचं नाही, परंतु मी तुम्हाला विचारणार आहे. जसं माझं प्रमाणे आलंय मोक्ष पाहिजे म्हणून एकच प्रमाण दोन्ही पारेला जमणार. आता प्रमाणा निश्चित बोलायचं म्हणले तिने प्रमाण ठेवूनच बोलायचं. बघू ता किती तंतोतंत चालतात ते. आपण ऐकलंय की आपली आपण करा सोडवण. सोडवण झाल्यापारी माणसाला जीवाची जेव्हा सोडवण होती या 184च्या विरहित झालात ना मग तो पुढे जाऊन काय म्हणले, स्वर्गीचे अमर इच्छिती मोक्ष स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी जन्म व्हावा आमचा म्हणून. स्वर्गामध्ये मोक्ष नाही का ना. मग त्याला इथं यावं वाटत असेल कशामुळं, कारण इथूनच मोक्षाला जाता येते. स्वर्गामधून मोक्षाला जाता येणे ठाम मत आहे माझं ठाम. तुम्हाला वाटत असेल स्वर्ग म्हणताना मोक्ष होईल, मोक्ष नवा. या पंचतत्वाला जे आप वायू तेज पृथ्वी आणि आकाश हे पंचतत्वाचं ज्याचं त्याला देऊन टाकलं, ज्याचं त्याला एक बार देऊन टाकले की मोकळं झालं म्हणताना मोक्ष होईल. आता मोक्ष म्हणजे काय तुम्हाला काय लई भारी भानगड घ्यायची. मोक्ष जर पाहिजेत असेल तर स्वर्गाच्या देवाला इथंच यावं लागले. आता तुम्ही म्हणालेला पद आणि प्रमाण द्यालेलं
ते दोन्हीची सांगड एका जागी बसणार आहे बरोबर. तुम्ही प्रमाण द्यायला हो. गंगाराम पाटलांना 35 वर्ष केले काय त्याला कळले तेव्हा केले. तुम्ही प्रमाण बकळ द्या बघायला, परंतु पदही त्याच चालीवरला बसवायची. मग आम्हाला कळते किती भाद्य राहते असं. आता आपले महागले बोल नका, आपले केस हाता अजून बघा. बाकी काही एक जण ते केस गेलेत म्हणा भजन म्हणता म्हणता. आता केस जाण्याचा भजन म्हणण्याचा काय अर्थ आहे म्हणून. आजकाल आमचे पांढरे वाले म्हणजे पांढरे केस आता त्याला काय आले म्हणून काय म्हणतात महाराज. या संसारी टाकून सगळे आवर ज्ञान पारखून घे तुमराचे. टाकून सगळे आवर ज्ञान पारखून घे तुपराचे ज्ञान म्हणायत महाराज. हे आवराच्या गोष्टी सोडून टाका. किती लोक याला बनवायचं काम करतात असं. अनंत जन्म गेले आपले लोक याला बनविण्यामध्ये. आता तरी इथं सावध व्हा. म्हणून काय म्हणतात, टाकून सगळे आवर ज्ञान पारखून घे तुपराचे. कळून चुकले तुझ्या ज्ञान मिरविशी मी म्हणून सदनी. तुम्हाला बक्कळ वाटार हो, मी बक्कळ शान हा. मी दररोजच्याच पत्रिका करालो. आता खरं सांगू का सोयरो, आता तुम्हाला चाणक्य हा. तुम्ही आता समोर श्रोते मंडळी बसली म्हणल्या पारी. श्रोते काय असं कोणी ऐकायला बसणार कोणाचंही. तुम्हाला काय घरी कीर्तन ऐका भेटते बस मोबाईलवर बसायला भेटायला. तुम्ही पैसे देऊन बोलून आहे की नाही, काहीतरी ज्ञान भेटावं या उद्देशानं बोलल्या. तुम्ही जर ज्ञान सांगत नसत्या तर लोकांना बनवायचं तरी काम करू नका. तुमच्याला सांगण्याचं होत नसेल तुम्ही तंतोतंत सांगा की जीवाला मोक्ष लागच ना म्हणून. मोक्ष लागना म्हणाल्या मोक्षाचे प्रमाण वापरायला तुम्ही. आता तुम्ही एक प्रमाण वापरल्या. जैसा सुतार कोलात धरुनी हाती दृष्टी जाऊनी दुरी तैसा लक्ष नामावरी. त्याच्या समोर सांगू का तुम्हाला, तव मोक्ष प्राप्ती होय म्हणाले. मोक्ष सिद्धांतामधलं प्रमाण होय. उगा इकडला तिकडला आणून खिचडी करण्याकडे तुम्ही तंतोतंत चला असं तुमचं तुम्हाला. आमच्या वावरात येऊ नका की आखरीला ते पाय तोडूच आपण आपल्याला सांगावं लागणार ते. आपण दुसरे काय केलं, धर्मराजाला कृष्णाने भेटले म्हणून. आता वारकऱ्याची दिंडी वय. आता इथं बक्कळ सुज्ञानी लोक आहात. धर्मराजाला कृष्ण भगवान जेव्हा द्वारकेला जेव्हा त्यानं प्रस्ताव घेऊन गेलते की युद्धामध्ये कोणाकोण भाग घेणार, हेच प्रसंग सांगालेला आहे ना. तेव्हा धर्मराजाला भेटायला कृष्णाला भेटायला अर्जुन गेले. धर्मराजा गेले होते. तुम्ही डबल एक बार तुमचा ग्रंथ काढून बघा. असं डोसकं फिरले आणि काही बोलू नका. म्हणून काय म्हणतात, म्हणूनच तुझला आवडत देणार.
त्या पंक्तीमध्ये एक जरी सत्पात्री माणूस जेवला तर हे केलेले पूर्ण कार्य आमचे कैवल्यवासी गंगाराम पाटील यांच्या जीवास सुख शांती लाभेल असं शास्त्र सांगते. म्हणून पुन्हा एकदा 101 रुपयाची भेट लोकमतचे पत्रकार साहेब यांच्याकडून पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारी. धन्यवाद धन्यवाद. लागला 84 चा डाग काढण्या विचार करून लागला 84 चा डाग. हे 184 योनी एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा नरदेहाचा. या नरदेहाला याला एक एक योनीला कोटी वेळा फिरावं लागते म्हणा मामा. लागला 84 चा डाग काढण्या विचार करूनी वाघ म्हणायत महाराज. हे डाग जर काढायचा असेल या नामाच्या नौकेमध्येच पार व्हावं लागते. म्हणून काय म्हणतात, लागला 84 चा डाग काढण्या विचार करूनी उशाला बसून काळा नाग जागृती स्वप्न बुट्टी. आता आमच्या गोपाळ पाटलाकडे एकच बैल आहे गोपाळ पाटलाकडे आमच्या. आणि एक बैल काही धुरपत बायला सोडलेला कटाळ्या होता. त्या धुरपत माईच्या कटाळ्याला आता सगळेच जण हाणू लागले गावामध्ये. गोपाळ पाटील म्हणले बा मयाजवळ बी एक आहे, मी बी 4 तास हाणून घेतो. त्याला मार्ग भेटू लागल्यानंतर त्या कटाळ्याला त्यानं जीवाची दशा होती वेळेस सांगालो. जीवाला जेव्हा या सप्तव्यसन 184 च्या योनीतून फिरते वेळेस हे चाबकाचा मार भेटतेच प्रत्येकाचा. प्रत्येक जीवाला मार भेटते. म्हणून काय म्हणतात महाराज, लागला 84 चा डाग काढण्या विचार करूनी उशाला बसून काळा जागृती जगमगती. या नागाने किती केले तुम्हाला हात जोडून विनंती आहे मग पुढच्या पाऱ्यामध्ये डबल प्रमाणे नव्हती. मी दुसरं कोणालाच काय म्हणणार नाही. मी फक्त तुम्हाला धरणार आहो. घर मालक हो ना तुम्ही. तुम्हाला धरतो मी एकल्याला फक्त. दत्त नाम जीवा करा आधार ना लगे फिरले दारो. दत्त नाम जीवा करा आधार ना लगे फिरले दारो. काही गोष्टी अजून राहूनच गेल्या. मोक्ष कशाला म्हणावे नेमकं त्यानं सांगलेच नव्हते पहिल्या पाऱ्यामध्ये. आता सांगून टाकले आपण तरी पण आहे की नाही.
ते ना अजून आपल्याच वयाच्या येतात वावरात येतात बघा की तुम्ही फिरून जर वावरात येईना गेले सकाळपर्यंत 100 वावराकडे येतात तिथं ते ज्या प्रकारचं ढोर राहते की नाही त्याला त्या ज्वारीचे दाट चांगले दिसू लागले की तिकडेच यायचं करते मला तसं त्याने त्या वावराकडे येतात म्हणजे येतात 100%. नकोच बलाचा मार्ग मार्ग हा तलवार टाकुनी सर्वत्र बलाचा तार मार्ग हा तलवारीची धार. या मार्गाने चालायचं राहिलं तर असं तंतोतंत चालावं लागते. सप्त व्यसनात अडकला त्यानं कुठंच जाईना मग मार्गाला लागणार कुठेही लागणार मग आपल्या रोडच्या कडेला राहते. म्हणून काय म्हणतात या मार्गाने हिराचा दास सांगतो आज सोडून सारी जगाची जनरल बोलायचं नाही कडे आता तंतोतंत विषयाला चालायचं. व ते बाई जात्यावर गाणे कसे म्हणते दळण दळते वेळेस तसे गाणे लावायचे नाही. आता तंतोतंत विषयाला किती पक्के उतरतात ते बघा. हिराचा दास सांगतो आज सोडून सारी जगाची नको शिनगार नको काहीचाच अनुभव हाच धडाके. नको शिनगार नको काहीचाच अनुभव हाच धडाके बाज नाहीत. हे भगवंताचं नाम घ्यायसाठी काहीच करायची गरज लागणार. बसून जरी दत्ता 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 देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता तरी केल्या तरी मोक्ष भेटू शकते. म्हणून काय म्हणतात या नामाने आता या गावात जे मंदिर बांधले मामा गंगाराम पाटलांना 35 वर्षापासून पोतीचा कार्यक्रम चालू केलेला आहे. हे जीवाला मोक्ष भेटावा म्हणून केलेला आहे. जीव इथे 184च्या योनीत राहावा म्हणून केलेलं नाही. म्हणून काय म्हणतात या नामाने माझ्या तोरणा येथून आपलं ग्राम दैवत ज्याला आपण समजतो बजरंगबली हनुमंतराय हनुमान मंदिर मोजे तोरणा युट्यूब चॅनल अवधूत व्यंकटरावजी पाटील हिवराळे राहणार मोजे तोरण्याकडे यांच्याकडून 51 रुपयाची सबरम भेट पाठवलेली आहे. धन्यवाद धन्यवाद.
येतो येतो अहो रुकमे मदनाच्या चुंबळाने येतोय काय करून रुकमे मदनाच्या चुंबळाने येतो काय करून आता आम्हाला ते मध्ये मध्ये कोणत्याही खाण्याकडवे कोणते शब्द बसून ते आमचा गुरुही म्हणला नाही आणि ते आम्ही शिकले नाही लांबण लावायला. आता ये बाबा भजन म्हणतो म्हणाले कुठं कुठं दबकालय पाटील आणि दबकलेले माणूस केव्हा तरी सक्सेस होते. भजन हे एकाएकी शिकणं मलाही माहीत आहे. पडलेली पार्टी केव्हा तरी निवडून येते तुम्हालाही माहीत आहे. आता आम्ही आमच्या गावात 4 भऱ्या पडल्या पण मी काल म्हणलो सरपंचाला पडलेली पार्टी केव्हा तरी येते हो म्हणलो. आपले स्वर्गीय खासदार साहेब आमदारकीला पडले होते आपणच त्याला खासदार केले. पडलेला माणूस येतेच म्हणून थोडं दबकालय. तुमच्या हनुमंतराला मी विनंती करतो की तोरण्यामध्ये पाऊल पडल्याच्या नंतर यांची इथून भरभराटी हो आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या भजनाला लागो आणि लागतेच मला माहित आहे. इथून बरेच भजने सुधरून गेलेत पाटील या गावातून तुमच्या बाहेरगावचे आलेले बऱ्याच जणाला इथं असा घाम सुटत गेलाय तोरणा म्हणलं मला माहित आहे. मी 2दा-4दा दुसऱ्या गावच्या भजने संघ आलतो पेटी वाजवाय. नागोराव गायकवाड म्हणले का? नागोरावजी गायकवाड हलमुकाम तोरणेकर यांच्याकडून चालू गौनवर घुसवून त्यांनी 51 रुपयाची साप्रम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
कसा ग बाई कीर्तनानं माणसं सुधारले नाहीत पाटील. आपल्या महाराष्ट्राची एक दहशत आहे आणि तमाशानं बिघडले नाहीत. महाराष्ट्र हे कलाकाराची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे साधू संत जन्माला आले तेवढे कोण्याच राज्यात नाहीत. एका जनार्दनी पूर्ण प्रगटले, कृष्णा काय करू? एका जनार्दनी पूर्ण प्रगटले, कृष्णा काय करू? कसा ग बाई, कसा ग बाई, हरी